अग्निहोत्री मेन्शनवर रात्रीच्या पहरी खूप मोठं वादळ आलं होतं. पण या वादळाचं कारण अग्निय नसून आज त्याची क्वीन होती, जी सध्या इतकी भडकली होती की तिचा प्रकोप पाहून पूर्ण मेन्शन अगदीच गपगार झालेलं. घरातली माणसंच काय तर स्टाफही हात बांधून मानाखाली घालून उभे होते. रात्रीचे 3:30 वाजून गेलेले, पण सगळ्यांची झोप मात्र उडाली होती. आणि त्याचं कारणही तसंच होतं. नुकतेच विष्णू आणि रीटा नित्याला घेऊन मेन्शनवर दाखल झाले होते. आणि धक्का लागण्याची गोष्ट म्हणजे आरवही श्रीच्या सोबत आला होता. आता तो का आला होता हे तर त्याला माहीत, पण त्याला इथे कोणी आणलं होतं हे तुम्हाला आणि मला माहीतच आहे ना. त्यातही त्या गधड्याने खायची ती माती खाल्ली, कारण त्याला आलेलं पाहून क्षणभरासाठी वितळलेली सगळ्यांची मनं श्रीजाला त्याच्या सोबत बघून आणखीनच कठोर झाली आणि सर्वांनी चेहरा फिरवला. बस हीच गोष्ट त्याच्या मनाला खूप लागली. त्याला वाटलेलं 2 वर्षांनी त्याला पाहून त्याचं कुटुंब त्याला जवळ करेल, त्याची मॉम आणि सिया तर त्याला मिठीत घेतील. पण इथे असं काहीच झालं नाही म्हणून त्याचं मन किती ते दुखावलं. त्याने तर डोळे गच्च मिटत मानच खाली घातली. पण आता त्याला कोण सांगणार ना की बाबा, जितका तू लांब राहून त्यांच्यासाठी तडपला आहेस, त्याहूनही कितीतरी पटीने जास्त तुझ्या पूर्ण कुटुंबाचा जीव तुझ्यासाठी कुडला आहे ते. पण तू या श्रीजाला घेऊन आल्यावर त्यांना तर आता तुझा तोच जीव घेऊसा झालाय. त्याचं काय करायचं? यायचं तर एकटा यायचं ना. या शेपटीला का घेऊन आलास? डॉक्टरांची टीम नित्याला ट्रीट करून जाईपर्यंत सिया कशी बशी शांत तर बसली होती, पण तिचे श्वास मात्र रागाने भरून आलेले. अग्नेयकडे तर अगदी रागात पण तितक्याच अविश्वासाने बघत होती ती. तिची स्वतःवरची नजर बघून अग्नेयने मनातच स्वतःला दुष्णे देत तो उभा राहिला. म्हणजे इतक्या लवकर आपण पकडले जाऊ असं त्याला वाटलंच नव्हतं. पण आत्ताशी अंगाशी आल्यावर त्यालाही त्याच्या या गोड पाखराची भीती वाटत होती. त्याच्याच संगतीचा तिच्यावर भयंकर परिणाम झाला होता ना. त्यात नित्याच्या बाबतीत तिचं मन किती हळवं झालं आहे हे तिथे सर्वांनाच माहीत होतं. प्रिन्सेस, फर्स्ट लिसन टू मी. अग्नीने तिला समजवायला पुढे होणार की लगेच सियाने त्याच्या समोर हात केला. सध्या ती इतकी चिडली होती की तिला तिच्या अहोंशी तर अजिबात बोलायचं नव्हतं. अहो, आत्ता नाही हा. बोलणार तर मी आहेच तुमच्याशी, पण या टाइमला मला या टॉपिकवर अजिबात बोलायचं नाही आहे. रात्र उलटून गेलीये आणि सगळे खूप लांबचा प्रवास करून आले. सिया बोलतच होती की मध्येच विष्णूने उडी मारली. सिया, अगं इतकं काही नाही, आम्ही काय रेस्ट करतच आलोय, त्यामुळे तू या टॉपिकवर अग्नीशी आत्ताही निवांत बोलू शकतेस. आम्हाला कोणालाच काही प्रॉब्लेम नाही. विष्णूच्या या अमूल्य मतावर सगळ्यांच्या माना आश्चर्याने त्याच्याकडे फिरल्या. म्हणजे इतक्या गंभीर सिच्युएशनलाही या मुलाला आपली लावायची आहे बघून अग्नियने तर त्याच्याकडे बघून दात चावले. अशा एका मित्रापेक्षा 100 दुश्मन परवडले त्याला. दादा, तुमचं माहित नाही, पण वहिनीला आता रेस्टची गरज आहे. केव्हाची अवघडून गेलीये ती. अहो, हे सर्व कांड करताना तुम्ही निदान या दोघींच्या जीवाचा तरी विचार करायचा ना. पण नाही, एवढं डोकं का लावणार ना तुम्ही? वहिनी 7 मंथ प्रेग्नेंट आहेत आणि नित्याचं तर तुम्हाला वेगळं काही सांगायची गरज नाही. किती मुश्किलीने ती बाहुली आता कुठे सावरत होती, पण तुम्ही पुन्हा तिला त्या अंधारात ढकलून दिलात. का आणि कशासाठी? वर माझ्याशी तुम्ही खोटंही बोललात.
आणि कितीतरी गोष्टी लपवलातही. हाच तुमचा माझ्यावरचा विश्वास होता का? सियाला इतकं भडकलेलं बघून अग्नेयने तर पोट शिवूनच घेतले. कोण या म्हशीच्या समोर लाल कपडा घेऊन उभा राहणार ना? त्यापेक्षा तिला एकटीलाच भांडू दे ह्या विचारात त्याने मौन व्रतच घेतलं. तसही तो काही तिच्या समोर जिंकू शकणार नव्हता आणि उगाच तिच्याशी भांडून तिचा बीपी वाढवण्यात तर काही पॉइंटच नव्हता. विष्णूला तर अग्नियाला ओरडा पडताना बघून काय ते हसू येत होतं. म्हणजे हा क्षण त्याच्या आयुष्यातला सर्वात अविस्मरणीय मोमेंट होता. द ग्रेट अग्निहोत्रीची स्वतःच्या बायकोसमोर शेळी झालेली बघत होता तो. पण बाबा, जिथे देवांना त्यांच्या बायकोचा छळ चुकला नाही तिथे आपल्या माणसाची काय विषाद ना. पण सध्या सिया इतकी भडकली होती की तो हसून कोणतीच रिस्क घ्यायला गेला नाही. नाहीतर तिची गाडी अग्नियावरून त्याच्यावर यायची. आरव तर सियाला आणि त्याच्या आजी आणि मॉमला बघून पुरता हळवा झाला होता. पण तो बिचारा इतका मजबूर होता की त्याला त्याच्या भावनाही दाखवता येत नव्हत्या. त्याचीच माणसं त्याला इग्नोर करतायत बघून तो तर पूर्ण विखुरला होता. पण त्यातही अग्नियाला बघून त्याला जास्तच भरून आलं. त्याच्यासाठी त्याचा बापच तर होता तो. असं जाऊन त्याच्या भाईच्या मिठीत स्वतःला झोकून द्यावं असं झालेलं त्याला. पण त्याच्यात सध्या तेवढीही हिंमत नव्हती. हे घर त्याचं असूनही परक वाटत होतं त्याला. सिया, बाळा शांत हो राणी. उगाच या रावणाच्या कृपेने तुझी तब्येत नको दमवू. हा रावण या जन्मात तरी काही सुधारणार नाही. सियाला इतकं हायपर झालेलं बघून आजी तिला प्रेमाने समजवत होती. पण त्यातही ती अग्नियाचा उद्धार करायला विसरली नाही. अजूनही तिला या रावणापासून प्रॉब्लेम होताच वाटतं. पण आजीला परत त्याच्या प्रिन्सेसला भडकवताना बघून अग्नेयने आजीवर डोळे वटारले. पण आता त्याची दहशत कमी झालेली दिसतीये. कारण त्याच्या त्या भडकलेल्या थोबड्याकडे बघूनही आजीला काही एक फरक पडला नव्हता. आणि कसा पडणार ना? दहशत का दुसरा नाम सध्या या अग्नेयचं मिनी वर्जन झालं होतं ना. जसा अग्नेय या म्हातारीला इरिटेट झाला होता तशी ती इवलूशी कार्टी तिच्या पंजीचा काटा काढायची. आरवची कमी नको का भरून काढायला? आजीचं बोलणं पटताच सियानेही स्वतःच्या गुणी राक्षसाला सध्या खड्ड्यात टाकत विषय मिटवला आणि ती रीटाकडे आली. वहिनी, तुला आता रेस्टची गरज आहे. उगाच दगदग नको म्हणून मी तुझ्यासाठी खालचीच रूम रेडी केलीये. तू जाऊन फ्रेश हो. तोपर्यंत मी तुझ्यासाठी गरमागरम दूध पाठवते. पिऊनच झोप. आणि हो, सकाळी लवकर उठायची काही एक गरज नाही. बेबीची झोप पूर्ण होऊ दे. सिया रीटाच्या पोटावर काळजीने हात फिरवत बोलली. तिची ह्या अवस्थेत झालेली वाताहात तिला अजिबात आवडली नाही. या दिवसांतला प्रवास एका स्त्रीसाठी किती अवघड असतो हे तिच्या राक्षसाला सांगून तरी समजणार होतं का? सिया, अगं डोंट वरी, मी ठीक आहे. तू उगाच नको इतका त्रास करून घेऊ. तू आधी नित्याकडे लक्ष दे. तिला तुझी गरज आहे. मी जाऊन रेस्ट करते. तू येतोय की तुला इथे विनाकारणची लावालावी करायला थांबायचं आहे? रीटा सियाच्या गालावर हात ठेवून तिला समजवतच असते की तिला अग्नीला नजरेने चिडवणारा तिचा नवरा दिसला. तसं तिने त्याच्यावरही तंज कसला. कोणाचं काय आणि या माणसाचं काय चाललंय बघून तिला तर त्याच्याच डोक्यात काही घालूस झालेलं. पण रीटाच्या चिडण्यावर विष्णूने पटकन पुढे येत तिचा हात पकडला. तरी जाता जाता त्याने त्याही परिस्थितीत अग्नेयला डोळा मारून डिवचलंच. मॉम, आजी,
तुम्हीही जाऊन रेस्ट करा. नित्यासोबत मी आहे. सियाने आता आजी आणि सुवर्णालाही निर्धास्त करताच सुवर्णाने तिची आरववरची भरलेली नजर सियावर आणली. तशी त्या माऊलीच्या मनातली तगमग समजून सियानेही डोळे मिचकावत तिला निवांत होऊन जायला खुणवलं. तशा त्या दोघीही निघून गेल्या, कारण त्यांना विश्वासच तितका होता की त्यांची सिया त्यांच्या कुटुंबाला आता कोणत्याही परिस्थितीत विखरू देणार नाही ते. आणि त्याच विश्वासावर आता सियाला तिचं पूर्ण कुटुंब नव्याने जोडायचं होतं. मार्ग अवघड होता, पण ती हार मानणार नव्हती. आता तिथे फक्त ती चौघच उरली होती, सिया, अग्नेय, आरव आणि श्रीजा. तरी चौघा असूनही टाचणी पडेल इतकी शांतता होती तिथे. पण त्या शांततेतही श्रीजाच्या वाढलेल्या हृदयाचे ठोके त्या तिघांनाही स्पष्ट ऐकू येत होते. तिच्या चेहऱ्यावरचा तो उडालेला रंग बघून इथे अग्नेयच्या ओठांवर तिरकी स्माईल आली. म्हणजे इथे ह्याची बायको ह्याच्यावर चिडलीये, ह्याचं या माणसाला काही आहे का बघा. स्टाफ दादा. सियाच्या एका हाकेतच स्टाफची पूर्ण रांगच तिच्या समोर येऊन उभा झाली. ते बघून श्रीजाच्याही तोंडाचा आवाजला. म्हणजे तिच्या स्त्रियाला ओळखत होती. ती तर शांततेची गरीब गाय होती. भले तेव्हाही सर्व तिच्या मागे पुढे करायचे, पण आजचा तिचा ऑरा अगदीच वेगळा होता. कारण ही ती सिया थोडी होती जी छोट्या छोट्या गोष्टीवर रडत बसायची. ही अग्नेयच्या तालमीत तयार झालेली ती सिया होती जिला आता समोरच्याला रडवायचं बरोबर जमायचं. अगं बाई, एक वेळ तुला ही सिया तरी परवडेल, पण तिचं ज्युनियर व्हर्जन जे आत्ता झोपलं आहे त्याने नाही सकाळी तुझी झोप उडवली तर बाई माझं नाव बदल. दादा, गेस्टचं सामान गेस्ट रूम मध्ये ठेवा आणि त्यांना काही हवे नको ते बघून घ्या. स्टाफला ऑर्डर देऊन सिया तिथून वळणार. तोच मी आरू सोबत श्रीजा हिम्मत करून काही बोलायला जाणार की पुढच्या सेकंदाला सियाची जळजळीत नजर तिच्यावर पडली. तसे श्रीजाचे पुढचे शब्द घशातच अडकले. कदाचित तू विसरत असशील तर मी शेवटचं तुझ्या लक्षात करून देते. हे कॅनडा नाही तर इंडिया आहे आणि सध्या तू अग्निहोत्री मेन्शन मध्ये आहेस, जिथे लिव्हिंग रिलेशनशिप सारख्या गोष्टी कोणालाच सहन होणार नाहीत. इथे राहायचं असेल तर इथले काही नियम तर पाळावेच लागतील आणि ते नसेल पाळता येत तर मागे असलेला दरवाजा अजूनही उघडा आहे. तसही खोट्या नात्यांची शिदोरी या वास्तूत जपली जात नाही. शेवटचं वाक्य बोलताना सियाने तिची नजर खाली मान करून बसलेल्या आरववर घातली आणि ती कमजोर पडायच्या आतच ती तडक तिथून निघून गेली. तसं श्रीजालाही पाय आपटत का असेना पण स्टाफ बरोबर तोंड पाडून जावं लागलं. कारण ती आरवकडे अपेक्षेने बघूनही त्याची मान काही वर आली नव्हती. तिला काहीही करून आरव सोबत एकाच रूम मध्ये राहायचं होतं. सध्या त्याच्यापासून लांब राहण्याची रिस्क ती घेऊच शकत नव्हती. तिला मुळात इथे यायचंच नव्हतं, पण आरव ऐकतच नव्हता म्हणून त्याला एकटं सोडण्याच्या भीतीने ती स्वतःही त्याच्या सोबत हट्टाने आलेली. आत्ता तिथे अग्नेय आणि आरव दोघच होते, पण असं पहिल्यांदा झालेलं. दोन भाऊ सोबत असूनही शांत होते आणि दोघांमधली ती शांतता खरंच भयानक होती. अग्नेय खिशात हात घालून अजूनही एकटक आरवकडे बघत होता. आपल्या भावाला एकाएकी इतकं मोठं झालेलं पाहून क्षणभर तर त्याला गहिवरूनच आलं. नेहमी क्लीन शेव ठेवणारा त्याचा आरव आता त्या हलक्या बियर्ड मध्ये अगदीच राजबिंडा दिसत होता. भाई,
तिला काय झालंय? आरवने खाली बघूनच अगदी हळू पण तितक्याच गंभीर आवाजात विचारलं. पण त्याचा प्रश्न ऐकून तिथे अग्नियाचा जबडा आवळला गेलेला. म्हणजे इतकं सगळं होऊनही या मुलाला हा प्रश्न विचारण्याची हिम्मत झालीच कशी? हाच प्रश्न पडला त्याला. दिस इज नॉन ऑफ युअर बिझनेस. आय एम स्ट्रिक्टली वॉर्न यू. जस्ट स्टे अवे फ्रॉम हर. अग्नेयच्या त्या कडक आवाजात आता खुली धमकी होती. जणू आता समोर कोणीही असलं तरी नित्याला हट करण्याचा हक्क तो कोणालाच देणार नव्हता. आरवला तर बिलकुल नाही. बट नाव इट्स रिअली हार्ड फॉर मी भाई. आरवचा आवाज अगदीच खोल गेलेला बघून अग्नियचं मनही भरून आलं. त्याच्या आवाजातली वेदना त्याच्याही हृदयाला हेलावून गेली. पण अग्नेयच्या बुद्धिपटलावर भूतकाळाच्या गोष्टी अशा काही कोरून बसलेल्या की त्या मिटवणं आता इतकं सहज सोपं नव्हतं. त्याने एक नजर रागात आरववर टाकली आणि तोही तिथून निघून गेला. तसं आरवने हळूच त्याची मान वर करत त्याच्या डोळ्यातलं पाणी पुसलं. हे सगळं खूप अवघड आहे भाई. तरी मी प्रयत्न केलेला. पण आता एकदा ती समोर आल्यावर तिच्यापासून नजर फिरवणं खरंच खूप अवघड आहे रे. ते पण तिची अशी अवस्था असताना. तिला असं विखुरताना बघून माझा जीव जातोय भाई. पण हे मी तुला कसं सांगू? प्रत्येक वेळी माझ्या मनातलं न सांगताही तुला समजतं ना. मग आजही तुझ्या आरवच्या मनाला वाचण्याचा प्रयत्न कर ना भाई. कदाचित तुला तुझ्या रागाला शांत करण्याचं उत्तर मिळून जाईल. आरव जड अंतःकरणाने त्याच्या रूम बाहेर येताच त्याची नजर थेट नित्याच्या बंद डोरवर पडली. तशी त्याच्या हृदयात कालवा कालव झाली. त्याची पावलं आपोआप तिथे पडणार की त्याने त्याच्या पावलांना आवर घालत तो रूम मध्ये आला आणि रूमचा डोअर बंद करत त्याला पाठ टेकून त्याने तिथेच बसून घेतलं. आता त्याच्या इमोशन्सला त्याला अडवताच आलं नाही आणि तो डोकं घट्ट पकडून हमसून हमसून रडू लागला. मग कालच्या भागात भलेही तुम्ही आरवची एक अशी बाजू बघितली होती जी तुम्हाला अजिबात आवडली नाही. पण खरंच अग्नियचा आरव बदलू शकतो का? हा जर प्रश्न स्वतःच्या मनाला विचारलात तर तुम्हाला उत्तर मिळून जाईल. आजचा भाग बघून तुम्हाला काही अंशी तर शंका आलीच असेल. पण ती काय शंका आली हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि आजचा भाग कसा वाटला हेही सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करून खूप साऱ्या लोकांसोबत शेअरही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.